नमो शेतकरी 8व्या हप्त्याची मोठी अपडेट। नमस्कार शेतकरी मित्रांनो, लोकसेवा 24 तास चॅनल वरती आपले स्वागत आहे। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर का तुम्ही आमच्या चॅनल वरती नवीन आलेला असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून बेल आयकॉन वरती नक्की क्लिक करा, जेणेकरून शेतीविषयी सर्वात महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल। शेतकरी बांधवांच्या पदरी पुन्हा प्रतीक्षा। नमो शेतकरी योजनेचा रखडलेला 8वा हप्ता कधी जमा होणार? जय शिवराय मित्रांनो, गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची पण थोडी नाराजीची देखील बातमी समोर येत आहे। नंबर 1, निधी मंजूर झाला पण वाटप लांबले। मित्रांनो, 16 मार्च 2026 रोजी राज्य सरकारने या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी दिली होती आणि त्याचबरोबर निधी 1026 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देखील देण्यामध्ये आली होती। हा जाहीर आल्यानंतर सर्व शेतकरी बांधवांना असं वाटलं होतं की गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होतील। अनेक वर्तमानपत्रांनी तशा बातम्या देखील दिल्या होत्या, पण परिस्थिती आता पूर्णपणे शेतकरी बांधवांनो बदलली आहे। 23 मार्च नंतरच पैसे तुमच्या खात्यावरती येणार। ताज्या अपडेट नुसार हा हप्ता आता 23 मार्च 2026 च्या नंतरच येणार, म्हणजेच की शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात क्रेडिट केला जाणार आहे। ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळाला आहे ते सर्व शेतकरी बांधव या 8व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत। राज्यामध्ये जवळपास 90,41,000 शेतकरी बांधवांना याचा लाभ मिळणार असून एकूण 1,801 कोटी रुपयांचे वाटप केले जाणार आहे। 3. उशीर होण्याचे मुख्य कारण नेमके काय? कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढच्या आठवड्यामध्ये हे पैसे जमा होतील, पण हा हप्ता नेमकी पुढे का ढकलण्यामध्ये आला तर त्याचे शेतकरी बांधवांनो मुख्य कारण म्हणजे सलग येणाऱ्या सुट्ट्या, गुढीपाडवा असे बरेच काही सण आणि त्याचबरोबर रविवार देखील। अशा सलग सुट्ट्यांमुळे बँकेमध्ये म्हणजेच की अडथळा निर्माण होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते। शेतकरी बांधव अनेक गेल्या दिवसांभरापासून 8व्या आणि 9व्या हप्त्याची एकत्रपणे येण्याची प्रतीक्षा करत होते, मात्र आता 8वा हप्ता देखील पुढे ढकलण्यामध्ये आल्यामुळे बळीराजांमध्ये काहीशी नाराजी देखील पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो, ही होती नमो शेतकरी विषय म्हणजेच की महत्त्वाची अपडेट। तर तुम्हाला 23 मार्च पासून पुढे सर्व शेतकरी बांधवांना, ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता मिळालेला आहे त्या शेतकरी बांधवांना पुढे 23 मार्च पासून सुरुवात होणार आहे। त्यामुळे कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।